नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नवोदय मधील आपल्याला स्वाध्याय 1.4 बघायचा आहे। बघा स्वाध्याय 1.4 मध्ये पहिला प्रश्न काय म्हणतोय, 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती असं आपल्याला विचारले। मित्रांनो त्यासाठी आपल्याला मूळ संख्या माहित पाहिजेत। मग चला 1 ते 20 मधल्या मूळ संख्या आपण लिहून घेऊया। किती 2 3 5 7 पुन्हा किती मित्रांनो 11 13 17 आणि 19 यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची। मग बेरीज करूया। बघा 2 आणि 3 5 5 आणि 5 हे 10 झाले बरं का। पुन्हा 11 आणि 19 किती मित्रांनो 30 झाले। 13 आणि 17 30 झाले। आता बघा काय करायला, इथले 10 इथले 30 40 40 आणि 30 70 70 आणि हे 7 किती झाले 77। म्हणजे आपली बेरीज किती आली मित्रांनो 77। म्हणजे ऑप्शन क्रमांक डी। मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते, 2 अंकांच्या प्राकृतिक संख्यांची संख्या किती आहे। म्हणजे प्राकृतिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या। मित्रांनो नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात, बघा 1 पासून सुरू होतात, 1 2 3 सो ऑन इन्फायनाइट बरोबर। पण त्यांनी आपल्याला काय विचारले, फक्त 2 अंकांच्या कुठून सुरू होतात मित्रांनो, बघा 10 11 अशा सुरू होऊन कुठे संपतील 99। कारण 100 किती अंकी आहे 3 अंकी आहे आणि 1 ते 9 ह्या 1 अंकी आहेत। मग आपल्याला 2 अंकी संख्याच काढायच्यात। मग सोप्यात सोपं काय करू आपण, बघा 1 ते 100 मधले संख्या बघू। बघा 1 ते 100 मध्ये संख्या किती असतात 100 संख्या असतात हा। त्याच्यातल्या 1 अंकी संख्या किती असतील 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 1 अंकी ते आपल्याला काढून टाकावं लागतील। म्हणजे ह्या 9 संख्या आपण काढून टाकले, किती समजा 9 काढून टाकले। आणि 100 स्वतः किती अंकी आहे 3 अंकी, ती पण काढून टाकावं लागेल ना बरोबर आहे। म्हणजे आणखी 1 काढून टाकली। बघा 100 मधून 9 ने 1 10 गेले, किती उरल्या 90। म्हणजेच मित्रांनो आपल्या 2 अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत 90 आहेत बरोबर आहे। तुम्ही चेक करून सुद्धा बघू शकता। म्हणून ऑप्शन क्रमांक बी। मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती। म्हणजे प्रश्न काय म्हणतोय, आपल्याला अशी संख्या ओळखायची आहे ती सर्वात लहान की जी 2 संख्यांच्या गुणाकाराने बनली आहे, पण त्या दोन्ही संख्या कशा पाहिजेत मूळ पाहिजेत। चला मग बघूया। 32 ला आपण कसं लिहू शकतो मित्रांनो, बघा 16 गुणिले 2 पण लिहू शकतो। पुन्हा आणखी काय लिहू शकतो 4 8 32 लिहू शकतो हा। चला पुन्हा चेक करू आपण मूळ आहे का नाही त्या। पुन्हा 33 ला कसं लिहू शकतो 11 गुणिले 3 लिहू शकतो बरं का। पुन्हा 34 ला कसं लिहू शकतो बघा आपण 17 दुने 34 बरोबर का असं लिहू शकतो। आणि पुन्हा 35 ला कसं लिहू शकतो 7 5 35 किंवा 5 7 35। आता मित्रांनो बघा इथं 2 मूळ आहे पण 16 मूळ आहे का नाही, हा ऑप्शन इथेच कटला। पुन्हा हे दोन्ही पण मूळ नाहीत, म्हणजे हे आपल्याला घेऊन जमत नाही, कारण दोन्ही संख्या कशा पाहिजेत मूळ पाहिजेत। मग आता इथं बघा इथं 11 मूळ आहे 3 मूळ आहे, पण मित्रांनो आपल्याला लहान बघायचे बरं का। आता इथे 17 मूळ आहे 2 मूळ आहे, 7 मूळ आहे 5 मूळ आहे। मग आता मित्रांनो पहिल्या कंडिशन मध्ये तर हे 3 ऑप्शन बसतात, पण शेवटी काय विचारले सर्वात लहान कोणती। मग 35 34 आणि 33 मध्ये सर्वात लहान कोणती 33, म्हणजे आपला ऑप्शन बी। बघा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन काय, पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज डॅश डॅश आहे। 2021 ला आलेला प्रश्न आहे। मूळ संख्या आपल्याला माहिती आहे कसे लिहायचे बघा 2 3 5 आणि 7। मी एवढंच काय लिहिल्या, आपल्याला फक्त पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज विचारली। चला 2 आणि 3 5 5 आणि 5 10 10 आणि 7 17, म्हणजे आपली बेरीज किती आली आहे 17, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी। नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो बघा काय, जर 36490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक किती असेल। बघा काय विचारले, आपल्याला एक संख्या दिली त्यातलं काय केलंय 6 आणि 9 यांचे प्लेस इंटरचेंज केलेत, आणखी एक संख्या बनवली, त्या दोघांमधला फरक विचारलाय। सिंपल बनवूया मग। बघा काय 36490 आणि ही पहिली मूळ संख्या झाली स्वतः ओरिजिनल संख्या। आता इंटरचेंज करून काय होणार 6 आणि 9 ची अदलाबदल केली, कशी होणार बघा
हे 3 ला 3, 6च्या जागेवर 9 येणार, हे 4 ला 4, 9च्या जागेवर 6 येणार, हे 0. ह्या दोघांचा फरक विचारलाय. फरक म्हणलं आपण काय करतो, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो. चला करूया. 39,460 वजा 36,490. चला, 0तून 0 गेले 0, 16तून 9 गेले 7, 13तून 4 गेले 9, 8तून 6 गेले 2, 0ला 0. म्हणजे किती आलं मित्रांनो, 2970 आपलं उत्तर आलंय. कुठे ऑप्शन ते, ऑप्शन ए 2970. मित्रांनो बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे काय, पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे. तर मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे संयुक्त संख्या म्हणजे काय. बरं का, हे उत्तर काढायला खूप सोपं आहे. मूळ संख्या बघायच्या, जी मूळ नाही ती संयुक्त असते, बरोबर का, जी मूळ नाही ती संयुक्त असते. पण बघूया आपण संयुक्त म्हणजे काय. बरं का, संयुक्त संख्या म्हणजे काय बघा, मी उदाहरण देतो तुम्हाला. समजा इथं दिलं मी 17 आणि इथं दिलं 15, बरोबर. बघा, 17चे मी अवयव पाडले. बरं का, अवयव म्हणजे अशा संख्या की ज्यांनी त्याला भाग जाते. बघा, 17ला 1 ने भाग जातो आणि स्वतः 17 ने जातो. ह्याच्या पलीकडे कोणतीच संख्या नाही की 17ला भाग जाणारी. पुन्हा 15 बघूया, 15ला 1 ने जातो, 3×5 15, पुन्हा ही 3×5 15 आणि हे 15. बघा, मूळ संख्या आणि संयुक्त संख्येमध्ये फरक काय असतो बघा. मूळ संख्याला फक्त 2च अवयव असतात. कोणते, स्वतः ती संख्या आणि एक तर प्रत्येकालाच असतो ना. बघा, ज्या संख्येला 2च अवयव असतात त्याला म्हणायचं मूळ, आणि ज्याला 2 पेक्षा जास्त अवयव असतात, किती, 3 किंवा 3 पेक्षा जास्त, त्याला काय म्हणायचं, संयुक्त संख्या. बघा, मग इथं संयुक्त संख्या कोणती झाली, 15 झाली. मग मला सांगा, ही 17 मूळ आहे, 29 मूळ आहे, 97 पण मूळ आहे, फक्त राहिली 15, ही संयुक्त संख्या आहे. मित्रांनो बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, 9,5,0,2,4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या. किमान म्हणजे काय मित्रांनो, लहानात लहान. कशी, लहानात लहान. तुम्हाला तर येते लहानात लहान बनवायला. बघा, सोपा प्रश्न आहे पण नवोदयला आलेला आहे. बघा, लहानात लहान संख्या कशी बनवायची, सर्वात लहान अंक घ्यायचा. 0 आहे, 2 आहे, 0 घेऊन चालतंय का, नाही, 2 घ्यायचा, पुन्हा 0 घ्यायचा, पुन्हा कोण आहे बघा 4, पुन्हा 5 आणि शेवटी सर्वात मोठा घ्यायचा 9. म्हणजे 20,459 ही सर्वात लहान संख्या आपण दिलेल्या अंकातून बनवलेली. कोणत्या ऑप्शन मध्ये बघा, 20,459 ऑप्शन बी मध्ये आहे.